प्रभूचं गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताताई समजलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज उपवास काळाचा दुसरा रविवार आपण साजरा करत आहोत. अधिक खोलामध्ये आता आपण हळूहळू शिरणार आहोत प्रभूच्या सहवासात, प्रभूशी बोलण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी, जेणेकरून आपल्या जीवनाचा कायापालट होईल. परमेश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे याची जाणीव होईल आणि सातत्याने तो आपल्या जोडीला प्रवास करत असतो. मग सुखात असतो, दुःखात असतो, म्हणून तो आपल्या जीवनामध्ये एक नवीन आशा पल्लवित करेल. म्हणून प्रभूच्या जोडीला आपण हा प्रवास अधिक खोलात करण्याचा प्रयत्न करत आहोत. अधिक खोलात गेल्यानंतर मासे सुद्धा मिळतात आणि त्याचप्रमाणे वादळ वारे याला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. अधिक खोलात गेल्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते मिळण्यासाठी आपण धडपडत असतो, पण दुसऱ्या बाजूला अडचणी सुद्धा निर्माण होत असतात. म्हणून आपण आशेने हा प्रवास करत आहोत, जेणेकरून परमेश्वर जो आपल्या जोडीला आहे तो त्याच्या सामर्थ्याने आपल्याला सांभाळून घेणार आहे. परमेश्वर हा समुद्राशी बोलला आणि समुद्रामध्ये जलचर निर्माण झाले. परमेश्वर हा सृष्टीशी बोलला आणि निसर्ग निर्माण झाला. परंतु परमेश्वर स्वतःशी बोलला आणि मनुष्य निर्माण झाला. जेव्हा समुद्रातली मासे ही पाण्याच्या बाहेर असते तर ती तडफडते, ती जास्त काळ टिकू शकत नाही आणि ती मरून जाते. त्याचप्रमाणे जर झाड त्याला जमिनीचा स्पर्श नसेल आणि सहवास नसेल तर जे जीवनसत्व त्याला पाहिजे आहे ते मिळणार नाही, तर ते वाळून जाणार, ते मरून जाणार आहे. त्याचप्रमाणे माणसाचा आहे आपला सहवास, आपला संवाद, आपला संपर्क जर परमेश्वराच्या बरोबर नसेल तर हळूहळू माणसाचं देवाशी असलेलं नातं तुटणार आहे, तो विभक्त होणार आहे आणि देवापासून दुरावणार आहे. आपल्या सगळ्यांची उत्पत्ती ही त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे. आपल्या सगळ्यांना जीवन हे त्याच्या गोड अशा शब्दाद्वारे, त्याच्या वाणीद्वारे निर्माण झालेले आहे. आपल्या सगळ्यांचं तारण हे त्याच्या पुत्राच्या महान बलिदानामध्ये झालेलं आहे. आणि म्हणूनच परमेश्वर सातत्याने आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी आपण त्याच्यापासून दुरावतो. म्हणजे परमेश्वराला जोडायचं आहे, परंतु माणूस त्याच्यापासून दूर होत चाललेला आहे. म्हणून योहान शुभ वर्तमान अध्याय 15 वचन 9 आणि 10 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगतात, जसा परमेश्वर पिता माझ्यावर प्रेम करतो तसा मी तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही माझ्या प्रेमामध्ये आहात. जो माझ्या आज्ञा पाळतो, वचन पाळतो, तो माझ्या प्रेमात राहतो. म्हणजे परमेश्वराशी जोडून राहण्यासाठी आपल्याला काहीतरी करण्यासाठी सांगितलेलं आहे. का करण्यासाठी सांगितले आहे? कारण आपण दगड नाही, आपण भोंडे नाही, आपण एखादी निर्जीव वस्तू नाही, तर आपल्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे आणि तो आत्मा आपल्याला प्रेम करण्यासाठी बोलवत आहे. जे शुद्ध प्रेम आहे, जे निर्मळ प्रेम आहे, जे पवित्र आहे, जे दैवी आहे, ते प्रेम करण्यासाठी सांगत आहे. आणि ते प्रेम आपण मानवाने देवाबरोबर केलं पाहिजे. तेव्हा आपला सहवास वाढू शकतो, तेव्हा आपण एकमेकांशी जोडले जाऊ शकतो. म्हणजे प्रेम करण्यासाठी, त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलवत आहे. पण आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होईल की देवाचं प्रेम आहे तरी कुठे? आपण कसं शोधायचं? देवाच्या आज्ञा वचने आहेत तरी कुठे ते आपण कसं शोधायचं? आपल्याला जास्त दूर जायची गरज नाही. परमेश्वराने सगळ्या गोष्टीची तरतूद करून ठेवलेली आहे आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला त्याचा शब्द दिलेला आहे. जे काही परमेश्वराला हवं आहे ते सर्वस्व या बायबलमध्ये आपल्याला मिळेल. हे गूढ रहस्य आहे आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याशी नातं जोडतो आणि आपल्याला त्याच्याबरोबर नातं टिकवण्यासाठी त्या शब्दाद्वारे आमंत्रित करत असतो. म्हणून देव शब्दाची ओळख करून देत असताना योहान शुभ वर्तमानकार आपल्याला सांगतात 1 आणि 1 मध्ये, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि पुढे ते आपल्याला लिहितात 14व्या
वचनामध्ये की तो शब्द देह झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचा गौरव पाहिला. पित्याच्या इच्छेप्रमाणे एकुलत्या एक पुत्राचा गौरव असावा आणि व्हावा म्हणून त्याचा अनुग्रह आणि त्याचं सत्य हे परिपूर्ण करण्यात आलं. म्हणजे शब्द कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वर देव कसा आहे, त्याचं रूप, त्याचा स्वभाव, त्याचा आशीर्वाद आपल्यामध्ये प्रकट झालेला आहे. म्हणून त्याचा अनुग्रह सातत्याने आपल्यावर असावं, म्हणून ते सत्य सदैव आपल्याला समजावं, आपण भरकटून जाऊ नये म्हणून देव सातत्याने या शब्दाद्वारे आपल्याशी बोलत असतो. आणि अनेकांच्या जीवनाचा कायापालट देखील या शब्दाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेला आहे. एक मुस्लिम इमाम ज्या पद्धतीने आपल्याकडे पॅरिश प्रीस्ट आहे, जे आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक स्वरूपाचे आपले पिता आहेत, आपल्या सगळ्यांना सांभाळतात, त्याचप्रमाणे मुस्लिम इमाम हे सातत्याने आपल्या ज्या समूहासाठी प्रवचन करणार, लोकांना समजून सांगणार, ते त्यांचं कार्य करत होते. ते लोकांना सांगायचे की परमेश्वर आहे. परंतु मुस्लिम धर्मामध्ये ख्रिस्ताला एक महान संदेष्टा, मोहम्मद पैगंबरापेक्षाही महान संदेष्टा म्हणून संबोधण्यात आलेला आहे. त्यांचं ते मान करतात, रिस्पेक्ट करतात, परंतु प्रभू येशू परमेश्वर नाही हे ते सांगत असतात. आणि तीच ग्वाही तो सातत्याने देत आलेला आहे. परंतु एक दिवस एका माणसाने त्याला विचारलं की येशू ख्रिस्त हा देव आहे. त्याने सांगितलं नाही, तो देव नाहीये, तो देव नाहीये, तो एक महान संदेष्टा आहे, आपण त्याला देव समजत नाही, मग तो नक्की कोण आहे? त्या प्रश्नाने त्या मुस्लिम इमाम जो होता तो अस्वस्थ झाला. त्या प्रश्नाने तो जणू काही बेचैन झाला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर नक्की कुराणामध्ये काय सांगितलंय त्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी ठरवलं. त्याने शोध घेतला तर तो अचंबित झाला. भरपूर असं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पुराणामध्ये लिहिलेलं आहे, भरपूर असं मरियम मातेबद्दल पुराणामध्ये लिहिलेलं आहे, आणि आपल्याही पेक्षा जास्त त्याच्यामध्ये जणू काही प्रकट करण्यात आलेलं आहे. त्याने शोधल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्याला कळलं की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा आत्मा आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा अभिषिक्त केलेला मसीहा आहे. या उत्तराने तो भारावून गेला आणि अनेक असे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले आहेत, ते देखील त्या पुराणामध्ये प्रकट करण्यात आलेला आहे. उदाहरण म्हणजे मातीचे जनावर पक्षी बनवले आणि त्याला जीव देऊन त्यांना आकाशात उडवले. तो कोण करू शकतो? जीव कोण देऊ शकतो? एखादा श्वास कोण देऊ शकतो? आणि त्या श्वासाद्वारे एखाद्याची निर्मिती कोण करू शकतो? ते केवळ परमेश्वरच करू शकतो. या उत्तरामुळे तो अधिक देवाच्या जवळ आला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आहे, तो प्रेमात पडलेला आणि शोधामध्ये निघालेला आहे. आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की नक्की प्रभू येशू ख्रिस्त कोण असेल, म्हणून तो आपल्या गुरुकडे धावला आणि गुरुला विचारलं की परमेश्वराने या जगाची निर्मिती केली, मग ही निर्मिती कशी झाली? तेव्हा त्या गुरुने सांगितलं की जगाची निर्मिती ही देवाच्या शब्दाने झाली. कशाने झाली? देवाच्या शब्दाने झाली. आणि या पवित्र ग्रंथात पुराणामध्ये सांगितलं आहे की येशू देवाचा शब्द आहे. त्याच्या मनामध्ये आणखी प्रश्न निर्माण झाला, म्हणजेच परमेश्वराचा शब्द हा येशू ख्रिस्त आहे. मग हा निर्माता आहे की निर्मिती आहे? हा निर्माता आहे की निर्मिती आहे? जर तो निर्माता असेल तर सगळ्यांनी त्याच्याकडे आलं पाहिजे, आणि निर्मिती असेल तर परमेश्वराने दुसरी निर्मिती कशी काय करू शकतो? कारण निर्मिती तो आहे. या प्रश्नाने त्याने परत त्या गुरुला विचारलं, जर देवाचा शब्द हा याद्वारे निर्मिती झाली असेल तर येशू हा निर्माता आहे की निर्मिती आहे? तेव्हा त्यांचे जे गुरु होते, वरिष्ठ होते, ते त्याच्यावर रागावले, त्याला त्याने हकलून लावलं. परंतु त्यावेळेला त्याला उत्तर मिळालेलं होतं. आणि अशा गोंधळात असताना त्याने आणखी प्रार्थना केली परमेश्वराकडे की प्रभू, तुला मी माझा निर्माता, माझी निर्मिती म्हणून स्वीकारत आहे. येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठव
पाठवलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये भरपूर काही गोष्टी या पवित्र ग्रंथात सांगितलेल्या आहे. परंतु मला अंतिम सत्य लाभावं म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्याच्याकडे बायबल नव्हतं, त्याच्याकडे त्यांचं पवित्र ग्रंथ पुराण होतं. त्या पुराणावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलं की प्रभू तुम्हाला मार्गदर्शन कर या पुस्तकाद्वारे. आणि त्यांनी जेव्हा ते पुराण उघडलं तेव्हा पुराण 10:94 मध्ये त्याला उत्तर मिळालं की तुम्हाला जर या पुस्तकाबद्दल शंका असेल तर तुमच्यासाठी पवित्र पुस्तक निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी साक्षात शाश्वती दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तो पवित्र ग्रंथ दुसरा तिसरा कोणी नसून पवित्र बायबल आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे त्या इमाम त्याचं जीवन परिवर्तन झालं आणि तो आता मारियो जोसेफ हा ही व्यक्ती ब्रदर पोटा येथे कार्य करते. असंख्य लोकांना देवाच्या जवळ आणत आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाही, पण आपल्याला सत्य शोधायचं आहे. त्या व्यक्तीची एक भूक होती, येशू कोण असेल. तो त्याच्याने आपल्या पवित्र धर्मामध्ये पवित्र ग्रंथाशी एकनिष्ठ होता, परंतु त्याला जीवनाचा शोध लागला, त्याच्या जीवनाचा कायापालट झाला आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. आणि येशू ख्रिस्त हा देवाचा शब्द असून तो निर्माता आहे, तो निर्मिती आहे आणि आमच्या जीवनाचा तारणारा हे सत्य त्याने आपल्या समोर प्रकट केलेलं आहे. या सत्याशी आपल्याला एकनिष्ठ राहायचं आहे की देवाचा शब्द मला कशा प्रकारे जपता येईल, मला कशा प्रकारे सांभाळता येईल. माझा एक मित्र बुद्धिस्ट, त्याचं नाव समीर, याला त्याच्या मित्राचा फोन आला. त्याच्या एका कॅथलिक मित्राचा फोन आला की माझ्या आई बरोबर डिवाइन रिट्रीट सेंटरला जा, कारण मी उपलब्ध नाही, माझ्यासाठी तेवढी मदत कर. आता ह्याने ठरवलं की माझ्या मित्राच्या आईला जी ख्रिस्ती धर्माची आहे तिला डिवाइन पोटा रिट्रीट सेंटरला घेऊन जायचं आहे. म्हणून त्याने एका हिंदू त्याच्या मित्राला फोन केला. ख्रिस्ती मित्र बुद्धिस्ट मित्राला फोन करतो, बुद्धिस्ट मित्र हिंदू मित्राला फोन करतो. ते त्यांच्या जोडीला एकत्र केले, कारण त्यावेळी तरुण आहे, आपल्याला एवढं काही धर्माचं लेणं देणं नाहीये. ते त्यांच्या जीवनामध्ये मस्त असतात, देव धर्म याच्याशी त्यांचं जास्त काही नातं नसतं. तसंच प्रकार या समीरच्या बुद्धिस्ट मुलाच्या बरोबर झालेला होता. आणि तेथे गेल्यानंतर त्याला कुठल्याही ख्रिस्ती धर्माचा गंध नाही, चव नाही, सगळ्या गोष्टी हे त्याला काही माहिती नाही. पण त्या पवित्र ठिकाणी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चलबिचलता निर्माण झाली, कारण देवाचे शब्द त्याच्या कानावर पडत होते, देवाचे शब्द त्याच्या काळजामध्ये उमटत होते. कारण देवाचा शब्द आपल्याला सांगितला आहे, जोपर्यंत माझा स्वर्गीय पिता तुम्हाला आकर्षून घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या जोडीला नसाल. म्हणजे ख्रिस्ताबरोबर वाढण्यासाठी, ख्रिस्ताच्या प्रेमात पडण्यासाठी, ख्रिस्ताच्या जवळ येण्यासाठी परमेश्वर पिता त्या प्रकारची अरेंजमेंट करत असतो. तीच अरेंजमेंट, तीच योजना समीरच्या बाबतीत झालेली होती की त्याला एका ठिकाणाहून त्याला पवित्र ठिकाणी आणलेला आहे. आणि तेव्हापासून त्याच्यामध्ये हा शोध प्रक्रिया सुरू झाली. त्याने त्याचा अभ्यास केला, त्याला त्याचा अभ्यास लागला. समीरने बाप्तिस्मा घेतला, पुढे त्याने धर्मगुरू होण्याचं ठरवलं. तो मुंबई आपल्या गोरेगाव सेमिनारीमध्ये आला, तो आमच्याच वेळेला होता, त्याने अभ्यास केला, तो धर्मगुरू झाला आणि आता तो नागपूर धर्मासाठी एक धर्मगुरू, डायसिस धर्मगुरू म्हणून कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे कशासाठी शक्य झालं? कारण देवाचा शब्द हा प्रभावी आहे, देवाचा शब्द हा परिवर्तन करणारा, परिणात्मक असा शब्द आहे आणि तो आपल्या सगळ्यांना अंधारात नाही तर प्रकाशात घेऊन जातो. कुठे घेऊन जातो? प्रकाशामध्ये घेऊन जातो. कारण आपण देवाचा शब्द वाचलेला आहे आणि त्या शब्दाबरोबर तो आपल्याशी बोलत आहे, आपण त्याच्याशी संवाद साधत आहोत. म्हणून देव काय बोलत आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण वाचतो पण ऐकत नाही. आपण ऐकलं पाहिजे पवित्र आत्म्याद्वारे, जेणेकरून देवाचा शब्द आपल्याला सांगत आहे की आपल्याला नक्की जीवनामध्ये काय परिवर्तन घडवता येईल. संत फ्रान्सिस झेवियरचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. तो महत्वाकांक्षी होता, त्याला प्रोफेसर व्हायचं होतं, त्याला जीवनामध्ये अनेक अशा संधी उपलब्ध होत्या,
असंख्य अशा संधी उपलब्ध होत्या. कारण गेल्या संडेला मी तुम्हाला सांगितलं की मोह कशातून येतो? जगाची आसक्ती, शरीराची भूक आणि सैतानाचं बंधन. या बंधनामध्ये तो राहिला नाही. या शरीराच्या सुखासाठी त्याने आपला जीव गमावला नाही आणि त्याचप्रमाणे जी जगाची आसक्ती होती त्याच्याकडे त्याने ध्यास लावला नाही. तर त्याने परमेश्वराच्या शब्दाला होकार दिला की मला माझा आत्मा वाचवायचा आहे, जीव वाचवायचा आहे आणि त्याचबरोबर असंख्य लोकांना प्रभूकडे वळवायचं आहे. कारण त्याची मेहनत फुकट गेली नाही, तर त्या शब्दाद्वारे त्याचं परिवर्तन झालं आणि असंख्य लोकांना त्याने बाप्तिस्मा दिला. गोवामध्ये, श्रीलंकेमध्ये तो गेला आणि देवाचा शब्द दिला. म्हणूनच असंख्यशी लोक आपल्याला इतरस्त दिसत आहेत, कारण हे त्यांचं कार्य त्या शब्दाद्वारे परिपूर्ण झालेलं आहे. मग देवाचा शब्द का बरे वाचायचा? शब्दाचं महत्व कसं समजायचं? देवाचा शब्द नक्की काय आहे हे आपल्याला कसं समजणार? तर देवाचा शब्द हा अचूक आहे. अचूक म्हणजे देवाचा शब्द कधीच चुकत नसतो. देव बोलला आणि प्रकट झाला. मग पहिल्या दिवशी देव बोलले, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सहाव्या दिवशी परमेश्वर बोलला आणि त्या श्वासाद्वारे मनुष्याची निर्मिती झाली. सातव्या दिवशी त्याने विसावा घेतला. म्हणजे परमेश्वर जे काही बोलतो आणि जे काही करतो ते खूप सुंदर आणि ते खूप चांगलं आहे. म्हणूनच देवाची वाणी आपल्यासाठी अप्रतिम, अवर्णनीय, अलौकिक आहे. कारण देवाच्या या नैसर्गिक निर्माणाकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटत असेल, बापरे, देवाने सगळं कसं काय बनवलं असेल, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित केलेल्या असतील. आणि कधी कधी आपल्या मनात विचार येतो, मग देवाला कोणी बनवलं असेल? देवाला कोणी बनवू शकत नाही. कारण आपण हे सगळेजण या वेळेमध्ये आहोत, या मर्यादित बंधनेत आहोत. परमेश्वर याच्या पलीकडे गेला आहे. परमेश्वराकडे आपण पोहोचू शकत नाही. तो काल, आज आणि उद्या जसा आहे तसाच आहे. आपल्यामध्ये परिवर्तन होत असते आणि हळूहळू आपला नाश होणार आहे. तसंच या धरतीचा पण हळूहळू नाश होत असतो. म्हणून परमेश्वर हा अचूक आहे, त्याचा शब्द अचूक आहे. पण मनुष्याचा शब्द अचूक आहे का? नाही. आज बोलला, उद्याला फिरला. आज देतो, तुझे पैसे किती देणार, देतो, उद्याला देतो, त्याचा उद्या कधीच येत नाही. म्हणून मनुष्य हा सातत्याने चुकत असतो. या चुकलेल्या शब्दाला बरोबर करण्यासाठी आपल्याला देव शब्दाची, अचूक शब्दाची गरज आहे. म्हणून देवाचा शब्द इनफॅलेबल म्हणजे चुकीचा नसेल, तो सदैव चांगला असतो आणि त्या शब्दामध्ये प्रेम आहे, त्या शब्दामध्ये न्याय आहे. त्याचा शब्द आपल्यावर प्रीती करतो, त्याचा शब्द आपल्याला न्यायाने वागवून घेतो. म्हणून तो शब्द परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. म्हणून देवाचा शब्द जो अचूक आहे तो आपण वाचला पाहिजे. देवाचा शब्द हा सार्वकालीन आहे. माणसाचा शब्द हा सार्वकालीन नाही आहे. इट इज अ टेम्पररी. परंतु देवाचा शब्द इटर्नल, परमनंट, सार्वकालीन आहे. तो कधीही संपणार नाही. म्हणून परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो, हे सगळं जग नष्ट होईल परंतु देवाचा शब्द, त्याचा कान मात्र सुद्धा नष्ट होणार नाही. एवढी ताकद त्या देवाच्या शब्दामध्ये आहे. कारण शब्दच प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच आपला परमेश्वर आहे. त्याचं रूप आपल्याला प्रकट करण्यात आलेलं आहे. आणि हे रूप जेव्हा असंख्य लोकांना प्रकट करण्यात आलं, 5,000 लोकांना भोजन दिलं, जेवले, खाल्लं, पिल्लं आणि निघाले प्रभू येशू ख्रिस्त की मी जीवनाची भाकर आहे. एकदा जेवण दिलं म्हणून काय झालं? तुला जीवनाची भाकर म्हणून सुटत, तू काय माझ्या जीवनाचा मालक झाला, तू काय उपकार केला? अशा भावना आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात. अनग्रेटफुलनेस आपल्यामध्ये निर्माण होत असतं. आणि म्हणून आपल्याला कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतज्ञ नाही. म्हणजे दिल्याची जाणीव असली पाहिजे. आपल्यावर कोणी उपकार केलेले आहेत याची जाणीव असते, फार महत्वाचं आहे. आज माणूस अजून घरामध्ये आपल्या आईवडिलांनी काहीतरी विसरले, अरे कृतज्ञ राहा, कृतज्ञ नाही. आपल्यावर कोणी प्रेम केलेलं आहे. जेव्हा आपण आपलं प्रेम माणसाला
माणसामध्ये दाखवला तेव्हाच खरं प्रेम देवाबरोबर करू शकतो. आणि हाच प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याने विचारला, मग तुम्ही सुद्धा जाणार का? तेव्हा पेत्र म्हणाला, प्रभो आम्ही तुला सोडून कुठे जाणार? कारण सार्वकालिक जीवनाची वचनं ही तुमच्याकडे आहे, तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. पुनरुत्थानानंतरचं जीवन जे आहे सार्वकालिक जीवन ते प्रभूमध्ये आहे. आणि म्हणून देवाचा शब्द हा सार्वकालीन आहे. याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि तो विश्वासाने आपण उघडला पाहिजे आणि तो वाचला पाहिजे. देवाचा शब्द हा अधिकारयुक्त आहे, अधिकारयुक्त आहे. आपण बोलला चल उठ रे, तुला चालता येत आहे ना, मी तुला बरं करतो. नाही, होत नाहीये का? कारण तो अधिकार फक्त परमेश्वराकडे दिलेला आहे. जोपर्यंत तो अधिकार माणसापर्यंत येत नाही, तो शब्द आपल्यामध्ये उतरत नाही, रुजत नाही, त्याला फळं आणि फुलं आपण समाजामध्ये देऊ शकत नाही. कारण त्या प्रकारची भावना त्या शब्दाने आपल्यामध्ये निर्माण केली. तो अधिकार स्वर्गातून आलेला असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जे आंधळे होते त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला, त्यांना दिसायला लागलं. ज्यांच्या अंगाला फोडी आलेली होती त्यांना स्पर्श केला आणि त्यांची काय बरी झाली. जे लंगडे होते त्यांना चालता येत नव्हतं, त्यांना त्यांनी स्पर्श केला, ते चालायला लागले. जो मरण पावलेला होता त्याला सांगितलं लाजरस बाहेर. कोण सांगू शकतो? देवाचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो मेलेल्यातून पुनरुत्थित झाला, तो उठला. प्रभू येशू ख्रिस्त हा निसर्गावर त्याला ताबा मिळवला. जेव्हा शिष्य जेव्हा भयभीत झालेले होते, त्या भयभीत झालेल्या शिष्याला त्याने सांगितलं, वाऱ्याने सांगितलं उभा राहा, शांत हो. हा ही कोण व्यक्ती आहे जी निसर्गावर आपला ताबा प्रकट करत आहे? ही कोण व्यक्ती आहे जो पाण्याचा राक्षस करत आहे? ही कोण व्यक्ती आहे ज्या छोट्या भाकरीद्वारे तुकड्याद्वारे हजार लोकांना जीव घालतो? म्हणजे देवाचा शब्द हा अधिकारयुक्त आहे आणि तो देवाचा शब्द या बायबलमध्ये घडलेला आहे. तो आपण नित्यनेमाने आपल्या जीवनात घेतला पाहिजे. देवाचा शब्द जो सातत्याने आपल्या जोडीला आहे, सहकार्य करत असतो, तो आपल्यापासून दूर नाही, तो आपल्या निकट आहे, आपल्या जवळ आहे. आणि म्हणूनच परमेश्वर आपल्याला त्या शब्दाची महिमा किती महान आहे ते प्रकट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना जणू काही पाचारण करत आहे. जेव्हा देवाचा शब्द आपण वाचतो तेव्हा आपल्याला पुरेसा वाटतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगतात की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर जगत असतो. बघा, कधी कधी आपल्याला भूक लागली असेल, खायला असेल, तरी मयेचे हात जरा आपल्या पाठीवर फिरला तर सुद्धा आईची मया आणि प्रेम ती आपली भूक मिटवू शकते. हा देवाचा शब्द आहे. म्हणून संत पौल आपल्याला सांगतात की तुझी कृपा पुरेशी आहे. आपल्या जीवनामध्ये असंख्य असे दुःख आहेत, अडचणी आहेत, ज्याला आपल्याला सातत्याने सामोरं जावं लागतं, सातत्याने सामोरं लागतो. तीन प्रकारची भूक असते. आपण बेचैन झालेलो असतो तेव्हा आपली भूक कोण शमवू शकतो? तो देवाचा शब्द. जी काही अडचण निर्माण झालेली आहे, जे काही वादळ हृदयामध्ये निर्माण झालेलं आहे, ज्या प्रकारची आपल्या भूक निर्माण झालेली आहे ती शमवण्यासाठी देवाचा शब्द पुरेसा आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की सगळंच काही आपल्याला या शरीराकडे आणि या शरीराच्या इच्छेकडे आणि मागणीकडे धावायचं नाही, तर या आत्म्याची जी भूक आहे त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, जेणेकरून तो शब्द आपल्याला पुरेसा मिळू शकतो, प्राप्त होऊ शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा शब्द परिपूर्ण शब्द आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपण जसे बसलेले आहोत तसेच असंख्य लोक 2025 वर्षावर बसले होते. ते आले, त्यांनी देवाचा ग्रंथ काढला आणि त्याने वाचून दाखवला. हे सगळं काही पूर्ण झालेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तो पवित्र ग्रंथ पूर्ण केला. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात, मी हे सगळं काही नष्ट करण्यासाठी आलो नाही, तर सगळं काही परिपूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. तो परिपूर्ण होत असताना आपल्याला पुरुषावर टांगत असताना दिसला आणि द्वारे त्याने परमेश्वराची योजना परिपूर्ण केली, परिपूर्ण केली. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना देवाचा शब्द, त्याची महती समजणे फार गरजेचं आहे.
तो आपल्या सगळ्यांच्या जोडीला आहे. जीवनामध्ये असंख्य असे दुःख तुम्हाला दिसेल, परंतु याचा जर आसरा नसेल तर आपण निराश होतो, नैराश्याचं जीवन जगणार. पण जेव्हा आपण हा शब्द उघडणार तेव्हा प्रीतीचा झरा वाहत असताना आपल्याला दिसेल, प्रीतीचा झरा आणि नवजीवनाची आशा याचा उदय होत असताना आपल्या जीवनामध्ये दिसेल. कारण प्रभू केवळ प्रेम करतो आणि नवजीवनाची आशा प्रकट करतो. हे प्रकट करण्यासाठी आपल्याला पोप महाशय पोप फ्रान्सिस यांनी ही जुबली वर्ष आणि जुबली वर्षामध्ये आपल्याला प्रामुख्याने त्यांनी 4 दस्तावेज दिलेले आहे जे द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेमध्ये तयार करण्यात आले होते. आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या दस्तावेजावर 4 घटना आहेत, त्याच्यावर अभ्यास करा. त्याच्यातला एक घटना किंवा एक दस्तावेज म्हणजे देई वर्बुम. देई वर्बुम म्हणजे देवाचा शब्द किंवा ईश्वरी प्रकटीकरण. आणि त्या दस्तावेजामध्ये आपल्याला 6 प्रकरण दिलेलं आहे आणि त्या 6 प्रकरणामध्ये हे देवशब्द आपल्यासाठी का महत्वाचा हे सांगितलेलं आहे. देवशब्द म्हणजे काय? प्रभू येशू जो मध्यस्थ आहे आणि तो परिपूर्ण आहे. ते एका प्रकरणामध्ये आपल्याला सांगतात की आपल्या जीवनाचा मध्यस्थ कोण? प्रभू येशू. आणि परमेश्वराची इच्छा परिपूर्ण करणारा, परमेश्वराची योजना ही प्रकट करणारा परमेश्वर कोण? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे देवाचा जो चेहरा आहे, देवाचं जे रूप आहे, देवाचा जो स्वभाव आहे तो येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झालेला आहे. तो मध्यस्थ, कारण त्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि त्याने स्वर्गाची दारं आमच्यासाठी खुली केली आहे. म्हणून तो स्वर्गामध्ये जाणारा क्रूस आहे जो आम्हा एकमेकांना प्रेम करण्यासाठी सांगतो आणि जो आम्हाला देवाबरोबर प्रेम करण्यासाठी सांगतो. या 2 महान आज्ञा येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून तो आपल्यासाठी परिपूर्ण देवाची मूर्ती आहे. कारण जुन्या काळामध्ये परमेश्वर सांगतो, आजच्या वाचनामध्ये सुद्धा आपण ऐकलं की परमेश्वर हा अब्रामाशी बोलला, हा मोशेशी बोलला. म्हणजेच परमेश्वर जुन्या करारामध्ये अंशाने टप्प्यामध्ये आपल्या लोकांबरोबर बोलत होता. परंतु जो संपूर्णपणे बोलला आणि संपूर्णपणे त्याचं चरित्र उघड केलं ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हे ईश्वराचे प्रकटीकरण आहे. जेव्हा आपण आपल्या ख्रिस्ती धर्माकडे पाहतो तेव्हा त्याचे 3 घटक ते मजबूत आहेत. जसे 3 व्यक्ती म्हणून एक परमेश्वर आहे, म्हणून या 3 घटना आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे पवित्र शास्त्र, पवित्र परंपरा आणि पवित्र शिकवण. ही ख्रिस्त सभेची शिकवण आपल्याला दिलेली आहे की आपण देवाचा शब्द वाचतोच, परंतु त्याबरोबर ख्रिस्त सभेने ही रचना करून ठेवलेली आहे ज्याद्वारे आपण बॅप्तिस्मा घेतो. आपले पोप कोण आपल्याला माहिती आहे, आपले बिशप्स कोण आपल्याला माहिती आहेत, आपले फादर कोण आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे सेवक नेता कोण आहेत आपल्याला माहिती आहे. ही परंपरा आपण सुरू ठेवली आहे. आणि त्याचप्रमाणे जगामध्ये ज्या काही घटना होतात त्याच्यावर थोडंसं चिंतन परीक्षण करून आपल्याला आपले पोप महाशय काही नवीन शिकवण देत असतात, जगाला नवीन शिकवण देत असतात. पण काही पंथामध्ये त्याचा उपयोग होत नाही किंवा ते मान्य करत नाही. परंतु ह्या 3 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत की पवित्र बायबल, हे पवित्र बायबल आपल्याला देवाने दिलेलं आहे, परंतु ते मनुष्याने दिलेलं आहे. पण त्याचबरोबर परमेश्वराने ही रचना संत पेत्रावर केलेली आहे. म्हणून ते आपले पहिले पोप आणि आता 266 पोप होऊन गेलेले आहेत. त्याच्याद्वारे ही परंपरा आपण पुढे घेऊन जातो. म्हणजे देवाचा शब्द जो आहे तो ईश्वर प्रेरित आहे, पण तो लिहिला कोणी? माणसाने दिलेला आहे. त्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणून देवाचे शब्द इब्री करासपत्र अध्याय 4 वचन 12 मध्ये सांगते की देवाचा शब्द हा सजीव आणि सक्रिय आहे. तो दुधारी तलवारीसारखा तीक्ष्ण आहे, जो आपले सांधे आणि मज्जा यांना भेदणार आहे, आपले मनाचे हेतू याचं परीक्षण करणार आहे, आपला जीव आणि आत्मा याला भेदणार आहे, असा देवाचा शब्द.
आणि जेव्हा हा शब्द वाचला जातो तेव्हा आपल्याला समजते की परमेश्वराने प्रेरित केलेला हा शब्द अति महत्वाचा आहे, तो सातत्याने वाचला पाहिजे. याच्यामध्ये आपण नवा करार आणि जुना करार घेतलेला आहे. कधी कधी आपण सांगतो की नवा करार आता परमेश्वराने दिलेला आहे म्हणून जुना करार वाचायची काही गरज नाही. जुना द्राक्षरस जुन्या मुद्द्यामध्ये, नवा द्राक्षरस नवीन मुद्द्यामध्ये. तर त्या पद्धतीने आपल्याला परमेश्वर त्याचा मान सन्मान करण्यासाठी सांगत आहे. त्या जुना करार ही नवीन कराराची तयारी आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून जुन्या करारामध्ये नवीन करार हा दडलेला आहे आणि नव्या करारामध्ये जुना करार हा परिपूर्ण करण्यात आलेला आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला या जुन्या कराराची महती देखील प्राप्त करून देतो. काय आहे याच्यामध्ये परमेश्वराविषयी भीती सांगितलेली आहे, पण नवीन करारामध्ये परमेश्वराविषयी प्रेम सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे माणसाला उपयुक्त असलेला ज्ञान या जुन्या करारामध्ये आहे आणि त्याचबरोबर प्रार्थनेचं खजिना काय आहे तो जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु हे करत असताना खरी जी सुवार्ता आहे ते म्हणजे परमेश्वराचे जे शुभ कार्य जे प्रकट झालेले आहे. म्हणून सुवार्ता देवाचा शब्द समजण्यासाठी सुवार्ता किंवा शुभ वर्तमान समजणे महत्वाचं आहे. सुवार्ता म्हणजे आपल्याला एका वाक्यात उत्तर देता आलं पाहिजे की परमेश्वराची सुवार्ता काय. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल, ही सुवार्ता आपल्याला देण्यात आलेली आहे आणि हा शब्द परिपूर्ण झालेला आहे तो ख्रिस्तामध्ये आहे. म्हणून प्रेषित आहे ही सुवार्ता सगळ्यांनी सांगितली. परंतु गंमत अशी झाली की हळूहळू मरायला लागले, हळूहळू मरायला लागले, कारण ते अमर नव्हते, शाश्वत नव्हते, त्यांना या जगातून निघायचं होतं. म्हणून त्यांनी ते शब्द देवाची सुवार्ता ही लिहायला सुरुवात केली, म्हणून ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ज्या प्रकारे देवाचा शब्द, देवाचा पुत्र हा मानवपुत्र झाला आणि त्याला मनुष्याच्या बंधनामध्ये राहून त्या निर्बंधतेवर अवलंबून राहावं लागलं किंवा त्याला सामोरे जावं लागलं, त्याचप्रमाणे देवाचा शब्द हा मानवी दुर्बलतेमध्ये पोहोचण्यात आलेला आहे. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजत नाही किंवा आपल्या डोक्यावरून जात असतात. परंतु याच्यामध्ये आपण सातत्य ठेवलं, वाचत राहिले तर नक्कीच आपल्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो. देवाचा शब्द जो सातत्याने वाचायचा आहे, म्हणून ख्रिस्त सभा आपल्याला आमंत्रण करते की ख्रिस्त सभेच्या जीवनात बायबलचं स्थान काय. ही शिकवण आपल्याला देईवरून या परिपत्रकामध्ये देण्यात आलेला आहे आणि दोन प्रकारची महत्वाची शिकवण दिलेली आहे, ती म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आणि ख्रिस्ताचा शब्द. शब्द देह झाला, म्हणूनच त्या टेबलावरून आपण देवाचा शब्द देत असतो आणि या टेबलावरून आपण ख्रिस्ताचं शरीर देत असतो. ख्रिस्ताचा शब्द घेणार, ख्रिस्ताचं शरीर घेणार आणि त्याद्वारे आपल्या संपूर्ण जीवनाचा कायापालट करणार. म्हणून देवाचा शब्द आपण सातत्याने वाचला पाहिजे, जो आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. एक वेळेला एक धर्मगुरू यांना जेवणाचं आमंत्रण होतं. एका कुटुंबाने फादरांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. म्हणून फादरांनी विचार केला की हे कुटुंब सातत्याने आपल्याला आग्रह करत आहे, म्हणून आपण जाऊया, त्यांना भेटूया, त्यांच्याशी बोलूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. म्हणून एक दिवस धर्मगुरू त्यांच्या घरी गेले. त्यांच्या आमंत्रणाला आदर रिस्पेक्ट करत असताना ते त्यांच्या जोडीला बसले. त्यांच्या जोडीला त्यांनी खाणं पिणं केलं, त्यांना आशीर्वाद दिला आणि ते निघाले. तेव्हा पत्नीने पाहिलं की त्या टेबलावर आपण काहीतरी ठेवलेलं होतं. तिच्या लक्षात आलं की या टेबलावर आम्ही 2000ची नोट ठेवलेली होती. आता ती बंद झाली आहे. ती गुलाबी कलरची नोट आठवते का तुम्हाला? आठवते ना? तर ती गुलाबी कलरची नोट होती, ती दिसत नाही, ती कुठेतरी गेली आहे. तेव्हा तिच्या लक्षात आलं की तेथे फादर बसलेले होते. नक्कीच धर्मगुरूंनी ती नोट उचलली असेल आणि म्हणून ते संतापले, ते रागावले. आम्ही धर्मगुरूंचा एवढा मान सन्मान केला,
विचारलं, अरे तुम्ही 1 महिना झाला दिसत नाही चर्चमध्ये, कुठे गेले आहेत? तर फादरांना सांगितलं की आम्ही तुमच्या रागावलेला आहोत. तर अचंबित झाले, माझ्यावर कशाला रागावले? तर फादर त्या दिवशी तुम्ही आलेला होता आमच्या घरी आम्हाला आशीर्वाद द्यायचा. हो मी आलेलो होतो. तुम्ही माझं चांगल्या प्रकारे पाहुणचार केली, का उचलली? तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही दिली असती. तेव्हा धर्मगुरू म्हणाले, ओ हो ती 2000 रुपयाची नोट तुम्ही विचारता का? तुम्हाला अजून ती सापडली नाही का? तुम्हाला अजून ती मिळाली नाही का? या वाक्याने ते कपल जोडपं कुटुंब गोंधळून गेलं. नक्की फादरांना काय सांगायचं आहे? जो कावाने बोलत होता तो आता शांत झाला, निंदी वाटला, शांत झाली. हा फादर म्हणजे कुठे ठेवले तुम्ही? हो तुमच्या टेबलावर जे बायबल होतं, तुम्हाला ती नोटच दिसली का? तिकडे बायबल होतं ते दिसलं ना. हो तुमच्याच घरातलं बायबल आहे आणि तुमच्याच घरातली ती नोट. तुम्हाला नोट दिसली पण तुम्हाला बायबल दिसलं नाही. घरी जा, बायबल उघडा, ते तुमचं तुम्हाला मिळेल. जेथे तुझं मन तेथे तुझं धन. आपलं मन इकडे आहे ना? आपलं मन इकडे आहे नाही. ही जी कथा जी सांगितली इथे धर्मगुरूचा अपमान केला त्याच्याबद्दल नव्हती. येथे जी कथा सांगितलेली आहे की आपल्याला जो देवाचा शब्द दिलेला आहे तो दररोज वाचला पाहिजे, दररोज वाचला पाहिजे. त्या दिवशी मी वाचला असता तर ते माझ्या बंधूवर करू शकलो असतो, पण मी देवाचा शब्द वाचत नाही म्हणून देव मला काय सांगतो ते मला कळत नाही. त्या दिवशी मी वाचला असता तर मी तो विचार केला नसता, पण तो मी वाचत नाही, मला समजत नाही. त्या दिवशी तो मी वाचला असता तर मी कोणाची चोरी केली नसती, ते मी वाचत नाही, मला समजत नाही. त्या दिवशी मी वाचला असता तर मी चांगला समेट केला असता, पण तो मी वाचत नाही. त्या दिवशी मी वाचला असता आणि 2 फुटाची काय बंधू 4 फूट जागा दे, मी त्याला दिली असती. आम्ही वाचत नाही म्हणून समेट करत नाही आणि देवाचा शब्द आपल्या जीवनात साकार होत नाही. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा.